कल्याणच्या अधिक लोकसंख्येला याचा फायदा मिळावा याकरिता हा मार्ग बदलण्यात आला आहे। शिवाय कल्याण स्टेशनलाही ही मेट्रो मुरबाड मार्गे जोडली जाईल असेही पाटील यांनी सांगितले। कल्याण स्टेशन बाहेर सॅटिस प्रकल्पाचे काम जरी होत असले तरी जसे भिवंडीमध्ये मेट्रोचे काम पुढे नेण्यासाठी भुयारी मार्गाचा पर्याय शोधण्यात आला आहे, तसाच पर्याय वापरून मेट्रो 5 कल्याण स्थानकाला जोडण्यात येऊ शकते, असे पाटील यांनी स्पष्ट केले। किरण समेळ यांनी केलेल्या मागणीबाबत विचारले असता पाटील म्हणाले की मेट्रोचे कोणतेच काम सध्या कल्याणमध्ये सुरू न झाल्याने समेळ उद्विग्न झाले आहेत, म्हणून त्यांनी ही मागणी केली असावी। एकूणच आता मेट्रो 5च्या मार्गिका बदल झाल्यावरून शिवसेनेमधील मतभेद आता उघड झाले आहेत। शिवाय मेट्रो 5 या नवीन मार्गिकेबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे। अजून ही मार्गिका भिवंडीपर्यंत पोहोचली आहे आणि आता तिथे नव्याने पुनर्वसनाचं काम होत नसल्याने भुयारी मार्गाने मेट्रो नेली जाणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे। या सर्व प्रकरणाबाबत जनवाणीने कल्याणमधील माहिती अधिकार तज्ञ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्याशी बातचीत केली आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली। आपण या सगळ्या मेट्रोबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती जाणून घेण्यासाठी कल्याणचे श्री श्रीनिवास घाणेकर यांच्याकडे आलो आहोत। तर घाणेकर साहेब, मला सांगा की हा मेट्रोचा एक नवीन वाद आता तयार झालेला आहे। मुळात जी 5-12 जी मेट्रो लाईन ही वादातीत आहे, परंतु आपण सध्या त्याच्याकडे न जाता कल्याणला जी ठाण्यावरनं कल्याणला जोडणारी जी मेट्रो आहे 5 नंबर आणि ती 12ला जोडली जावी अशा पद्धतीचा एक प्रस्ताव, राजकीय प्रस्ताव सुद्धा दिले जात आहेत आणि नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे। परंतु तुम्ही आता काही माहितीच्या अधिकाराखाली या मेट्रो संदर्भातली माहिती मागवली आहे, तर नेमकी ती काय आहे आणि वास्तव काय आहे याच्यामधलं ते जरा सांगा। आपण पहिल्यांदा मेट्रो नंबर 5 ह्याचा आधी आढावा घेऊया। हा ठाणा गायमुख ते कापूरबावडी ते भिवंडी ते कल्याण असा कल्याण एपीएमसी मार्केट, एपीएमसी मार्केटला ही मेट्रो संपणार, 5 नंबर संपणार। दुर्गाडी किल्ला मार्गे एपीएमसी मार्केट असा 5 नंबरचा रूट होता प्रस्तावित पहिल्यांदा। त्याला केंद्र शासनाची मान्यता असलेल्या प्रोजेक्टमध्ये मी एक सजेशन दिलं होतं की कल्याण दुर्गाडी लाल चौकी सदानंद चौक शिवाजी चौक ते एपीएमसी मार्केट असं न जाता हा बिर्ला कॉलेज मार्गे न्यावा रूट। माझी मागणी झाल्यानंतर मग काही दिवसांनी एमसीएचे अध्यक्ष श्री रवी पाटील, आता शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे, त्यांनी ही मागणी केली आणि त्यांची मागणी शासनाने ते मान्य केली। शासनाने मान्य केली त्याबद्दल आपल्याला काही आक्षेप नाहीये। 5 आणि 12 हे एकमेकाला जॉईन होणारच नाहीत कधी, कारण मला जे माहिती अधिकारात नवीन माहिती मिळाली त्याच्याप्रमाणे 2024 मध्ये एका सल्लागारांनी मेट्रो कॉर्पोरेशन ऑफ मुंबई यांना एक रिपोर्ट दिला MMRDA ला आणि तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाने स्वीकारलाय। मेट्रो 5 दुर्गाडी किल्ल्यापर्यंत आणून संपवायचे
म्हणजे मेट्रो 12ला जॉईन होणार नाहीये. मेट्रो 12 APMC मार्गे तळोजाला कचोऱ्या पर्यंत आहे. तळोजा मार्गे कचोऱ्या मधनं APMC मार्केटला यायचं जर झालं तर रेल्वे लाईन क्रॉस करावं लागेल 12ला. ती करायची नाहीये म्हणून तिथे कचोऱ्याला थांबवावे असा पहिला प्रस्ताव होता. आता 5 नंबर दुर्गाडीला थांबवायचं आहे. मग 5 आणि 12 एकमेकांना जॉईन करणार कसे? बरं, ज्या APMC मार्केटच्या जागेवरती या 5 आणि 12चं मेळ जमवायचा, एकत्र आणायच्या, अशा जागांवरती जर कधी बिल्डिंग प्लॅन महापालिकेने मंजूर केलेला आहे, तिथे जागा शिल्लक राहणार नाहीये, तर मेट्रोचे स्थानक तिथे येणार कशी? आता मेट्रो स्थानक 5 दुर्गाडी किल्ला शेवटचं स्टेशन आहे. 5A दुर्गाडी किल्ला ते ठाणकर आधारवाडी, त्याच्यानंतर खडकपाडा, त्याच्यानंतर भोईरवाडी, त्याच्या मार्गे बिर्ला कॉलेज आणि नंतर मग उल्हासनगर, असा तो रूट प्रस्तावित आहे. मला माहिती अधिकारात MMRDने पाठवलेली माहिती अशी आहे. आता उल्हासनगर ते 5 कॅम्प आहेत. 1 नंबर सुद्धा उल्हासनगर येतं, शहाळपण उल्हासनगर येतं, आणि 5 नंबर नेताजी हा सुद्धा उल्हासनगर, ते अंबरनाथला लागून आहे. नक्की मेट्रो जाणार कुठे? 1 नंबरला का 5 नंबरला का मध्ये कुठे? संपूर्ण उल्हासनगरचा विचार करता कुठेही मेट्रो जॉईन व्हावी, मेट्रोचे स्टेशन व्हावीत, अशी जागाच मेट्रोकडे शिल्लक नाहीये. उल्हासनगरमध्ये जागा शिल्लक नाहीये. मग त्यांना जॉईन करणार कसे उल्हासनगरला? हा प्रश्न निर्माण होतोय. जर कधी उल्हासनगरला जाणार कसं कल्याणहून, याचाच जर कधी संभ्रमावस्था असेल, जर बिर्ला कॉलेज मार्गे जर कधी जाणार असेल, तर बिर्ला कॉलेजच्या जवळ म्हणजे प्रेम मेट्रोच्या जवळ एक खासदारांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार उल्हासनगर ते कल्याण ईस्ट काटेमानवली असा एक ब्रिज प्रस्तावित आहे. मेट्रो त्याला क्रॉस करणार का त्याच्या आधी वळवणार आणि उल्हासनगरला नेणार? जागा कुठे आहे? तिथे बिल्डिंग परमिशन ऑलरेडी दिलेले आहेत. मग उभ्या असलेल्या इमारती तोडणार का? हा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि मग नुसती मागणी करायची आणि मग त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून तो प्रस्ताव रिंगात ठेवायचा किंवा प्रलंबित ठेवायचा, नागरिकांना विटीला धरायचं, हा सगळा प्रकार चालू आहे. ही माहिती ना तिथल्या लोकांना आहे ना तिथल्या राजकीय मंडळींना आहे. आता एक व्हिडिओ असा प्रसिद्ध होतोय की कल्याण चे एक नगरसेवक, माजी नगरसेवक आहे श्रेयस समेळ, त्यांनी अशी मागणी केली की दुर्गाडी किल्ला ते APMC मार्केट अशी कल्याण स्टेशन मार्गे त्यांनी मेट्रो प्रस्तावित पहिले जी होती ती लागू करावी. पण शासन असं म्हणतं की मेट्रो 5 हा दुर्गाडी किल्ल्याला संपणार आहे, ते APMC मार्केट पर्यंत जाणार कशी? APMC मार्केटला येणारच नाहीये मेट्रो. 5 नाही आणि 5A नाही. मग 5A किंवा 5 जर कधी तिथे येणार नसेल APMC मार्केटला, तर 12ला ती जॉईन होणार कशी? हा प्रश्न निर्माण होतो. एकूणच मेट्रो 5 आणि मेट्रो 12 या एकमेकांना जोडल्या जाणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ मध्य रेल्वे प्रवाशांना पर्याय किंवा जीव मुठीत धरून लोंबकळत जाणाऱ्या प्रवाशांसाठी या मेट्रो नाहीत असेही दिसत आहे. यामुळेच या मेट्रो केवळ आणि केवळ बिल्डर दार्जिण्या आणि कल्याण शीळ मार्ग तसेच नव्याने विकसित होणाऱ्या कल्याण पट्ट्यामधील टोलेजंग इमारती अथवा गृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांसाठी असल्याची भावना आता मूळ कल्याण आणि डोंबिवली शहरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.